काका काय सांगाल? खरं तर आज तुम्ही आई माऊलीच्या दर्शनासाठी कारला या ठिकाणी आलेला आहात, कुठून आलेला आहात आणि काय नेमकं आईच्या चरणी साकडं घातलेलं आहे? आम्ही वाशी गावातून आलेलो आहे आणि आज आपल्याला माहिती आहे विधानसभाचे आमदाराचे निवडणूक आहे आणि आम्ही 151 मध्ये बेलापूर मतदारसंघातून आम्ही विजय नाटा साहेबांसाठी खास आज ठिकाणी आम्ही आलेलो आहे मच्छीमार. मी या मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष हरीश सुतार म्हणून आहे आणि आईला साकडे घालण्यासाठी आलो. विशेष करून आई माऊलीला माझे म्हणजे पूजा करून आईला विनंती केलेली आहे, आई माऊली की माझ्या या विजय नाटा साहेबांसाठी मी तुम्हाला साकडे घालतोय आणि या विधानसभेसाठी आपला विजय नाटा साहेबांना आम्ही विजय करून देणार आणि माझा पूर्ण मच्छीमार संघटनेचा साहेबांना पाठिंबा आहे. माझा हरिश्चंद्र राजाराम सुतार. काय सांगाल? आज तुम्ही आई माऊलीच्या चरणी साकडं घातलेलं आहे, काय नेमकं साकडं घातलेलं आहे, कोणासाठी घातलेलं आहे, काय सांगा? आज आम्ही सगळे नवी मुंबई ते बेलापूर 151 मधील सगळे मतदार या ठिकाणी मच्छीमार कोळी बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची जी कुलदैवत आहे आई माऊली एकविरा देवी यांच्या देवस्थानाचरणी आम्ही श्री विजय नाहटा जे अपक्ष उमेदवार आहेत आमचे त्यांच्यासाठी साकडा घालण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय करावा आईनी. जसं नवी मुंबई हा सुशिक्षित शहर आहे तर त्याला आमदारपण एक सुशिक्षित व्यक्ती आम्हाला आई माऊलीनी विजय नाहटा साहेबांच्या रूपात दिलेला आहे आणि 12 नंबरला विजय नाहटा साहेब शिट्टी हे निशाणी घेऊन निवडणुकी रिंगणामध्ये आहे. आता तुम्ही नेमके कोणाकोणाचा पाठिंबा जो आहे तो नाहटा साहेबांना आहे आणि कशा पद्धतीने एकंदरीत प्रचार जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे? सर तसं बघितलं गेलं तर नवी मुंबई हा एक मिनी इंडिया आहे. तर मिनी इंडिया असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक गुणागोविंदाने आनंदाने राहतात आणि विजय नाहटा साहेब हे नवी मुंबईमध्ये पूर्व कमिशनर म्हणून त्यांनी अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि कुठंतरी नवी मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये अशा एक सुशिक्षित व्यक्तीची आम्हाला गरज आहे जो इकडच्या युवकांच्या रोजगारचे प्रश्न असतील, कोळी बांधवांचे जेटीचे प्रश्न असतील ते शासन दरबारी मार्गी लावतील असा आम्ही देवी चरणी प्रार्थना करतो की त्यांना आमदार पदी विराजमान करा या ठिकाणी. म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो. आमच्या कोळी लोकांची आराध्य दैवत आई एकविरा कारला या ठिकाणी आम्ही सगळे 51 नारळाचा हार देवीला या ठिकाणी अर्पण केलेला आहे आम्ही सगळ्या कोळी बांधवांच्या वतीनं. आणि साहेब जेव्हा विजय होतील त्या दिवशी इथं सगळ्या कोळी बांधवांना घेऊन जल्लोष साजरा करणार आहोत. बोला आई माऊलीचा, एकविरा माते की सदानंदाचा, विजय नाहटा साहेबा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.